पण जेव्हा ते VCR घेऊन रिटर्न येत होते ना, तेव्हा तीच बाई केस सोडलेली त्यांना तिथे विहिरीवर दिसली, पाय बी हलवत बसले आणि माझ्या वडिलांना इशारा करून बोलवत होते. आणि रात्री काहीतरी 1-1:30च्या सुमारास किचनचा प्लॅटफॉर्म आहे ना, त्याच्या खालती आमचे खाऊचे डब्बा आहे. त्या डब्याचा जोरात आवाज आला. हॉलमध्ये मी असल्या कारणाने तो आवाज आल्यामुळे मी माझे डोळे जेव्हा असे उघडले ना, तेव्हा त्या कोपऱ्याला लिटरली मला एक ब्लॅक कलरची छबी दिसली. सेम सीन दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीच्या बाबतीत घडलं. बेडरूम मध्ये त्या दोघी आतमध्ये झोपल्या होत्या आणि आम्ही बाहेर झोपलो होतो. ती मोठ्याने वरडल्याबरोबर छोटी मुलगी धावत बाहेर आली, पण मोठी मुलगी आतमध्येच होती. म्हणून आम्ही आतमध्ये गेल्यावर जेव्हा ती बसली होती कोपऱ्यामध्ये ना, तेव्हा तिला आम्ही बोललो ना की काय झालं, तेव्हा तिने एका कोपऱ्याकडे हात दाखवला की तिथे कोणतरी काळ बाई उभी आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे घरच्या घरात. आणि आज आपण पुन्हा आलो आहोत ह्याचा पार्ट 2 घेऊन. मावशी सोबतचा मी एक पार्ट 1 व्हिडिओ बनवला होता, जो तुम्ही बघितला पण असेल, आतापर्यंत अपलोड झाला असेल. आणि हा त्याचा एक काइंड ऑफ पार्ट 2 आहे. तर प्रॉब्लेम असा होता की पार्ट 1 मध्येच आपण सगळं बसवू शकत नव्हतं ड्यू टू टाइम कन्स्ट्रेंट. तर आज आपण पार्ट 2 नवीन घेऊन आलेलो आहोत. ह्याच्यात आपण तिचे पुढचे जे गोष्टी जे झाले होते आणि तिने जे ऐकलेले होत्या स्टोरीज, ते आपण डिस्कस करणार आहोत. तर या पार्टला पण तुम्ही असंच प्रेम द्या आणि तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुम्ही कसं वाटलं हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नंतर सांगू शकता. तर आता आपण सुरू करूया. तर तू कसं तुझं इंट्रोडक्शन देशील जे नवीन ऑडियन्स असतील त्यांना? नमस्कार, मी अर्चना भोसले, सोयमची मावशी. मी राहायला विक्रोळीला, वर्किंग वुमन्स आहे. आणि राहिला प्रश्न, जे पार्ट 1 मध्ये मी जे सांगितले होती, ती बिल्डिंग आमची मग थोड्या दिवसांनी रिडेव्हलपला गेली. मग त्याच्यानंतर आम्ही एक रूम घेतली होती. मग नंतर बोलतात ना, मुलगी मोठी होती झालेली, कामाला जायची. मोठी मुलगी ती अशी पवईला कामाला जात होती. मग ती संध्याकाळची जेव्हा सुटायची ना, तेव्हा पवईवरनं येण्यासाठी बसचाच एक मार्ग विक्रोळीमध्ये असायचा. तर ती हायवेला उतरायची. हायवेला उतरल्यावरती नंतर मग चालत यायची ती हायवेवरनं. आणि हायवेचा रस्ता थोडासा सामसूम असल्या कारणाने ते बोलतात ना, तिथे भरपूर प्रकार असतात, असं उतारा वगैरे काढून ठेवलेले वगैरे. तर ती अशीच एकदा आली हायवेवरनं आणि आम्ही जेवलो रात्रीचं झोपलो वगैरे. मुली गेल्या बेडरूम मध्ये त्यांच्या झोपायला. माझे मिस्टर बेडवर झोपले, मी माझ्या मुलाबरोबर खाली झोपली. आणि रात्री काहीतरी 12च्या 1-1:30च्या सुमारास काहीतरी असं ना, माझा किचनचा प्लॅटफॉर्म आहे ना, त्याच्या खालती आमचे खाऊचे डब्बा आहे. म्हणजे मुलांचे खाऊ असायचं त्याच्यामध्ये. त्या डब्याचा जोरात आवाज आल्याबरोबर ना, मग माझे डोळे असे फटकन उघडले. आणि 1 BHKचा रूम असल्या कारणाने मुली बेडरूम मध्ये होत्या, मध्ये किचन आणि बाहेर हॉलमध्ये मी असल्या कारणाने तो आवाज आल्यामुळे मी माझे डोळे जेव्हा असे उघडले ना, तेव्हा त्या कोपऱ्याला लिटरली मला एक ब्लॅक कलरची छबी दिसली उभी. आणि ती छबी बघून मी जोरात किंचळली. तेव्हा माझे मिस्टर उठले लगेच आणि लाईट लावली वगैरे. आणि मला बोलले काय आलं. मुली पण घाबरून बाहेर आल्या की काय झालं. त्याच्यानंतर मग मी बोलली की नाही, मला ना तिथे कोणतरी उभं राहिलेलं दिसलं. तर ते बोलले कोण नाही उभं, फक्त खाऊचा डबा मुलांचा बाहेर आहे, तो का बाहेर ठेवलायस. म्हटलं बाहेर नाही, मला तो डब्याचाच आवाज आला. तेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा मला ही छबी दिसली. म्हणजे तो डब्बा, म्हणजे एवढं घडलं की तिने एवढी शक्ती दाखवली की तो डब्बा पण तो बाहेर आला, ती मला काळी छबी पण दिसली. म्हणजे तो क्षण, म्हणजे बोलतात ना, एक वेगळा क्षण होता. चल, मला असं वाटलं की माझ्या मनाचा भ्रम झाला, आम्ही तो रात्र सोडून दिली. सेम सीन दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीच्या बाबतीत घडलं. बेडरूम मध्ये त्या दोघी आतमध्ये झोपल्या होत्या आणि आम्ही बाहेर झोपलो होतो. ती मोठ्याने वरडल्याबरोबर छोटी मुलगी धावत बाहेर आली, पण मोठी मुलगी आतमध्येच होती. म्हणून आम्ही आतमध्ये गेल्यावर जेव्हा ती बसली होती कोपऱ्यामध्ये ना, तेव्हा तिला आम्ही बोललो ना की काय झालं. तेव्हा तिने एका कोपऱ्याकडे हात दाखवला की तिथे कोणतरी काळ बाई उभी आहे. बाई म्हणजे तिला ती बाईच वाटली, पण ती छबी होती ऍक्च्युली, जी मला छबी दिसली होती. कारण की मी जेव्हा तिला एक्सप्लेन केलं ना, तेव्हा तिने मला तेच सांगितलं की ती असं काळ्या कलरचं होतं. पण जेव्हा मी लाईट लावलं तेव्हा तिथे असं काहीच नाही घडलं. आम्ही त्यांना बाहेर घेतलं. एक नंतर
बोलतात ना, आम्ही राहायला गेलो तर त्या नुकतीच त्या घरमालकाने ती वास्तू घेतलेली होती. मग आणि आम्ही राहायला गेलो होतो. त्याच्यानंतर मग मी एक ब्राह्मणाला विचारलं की वास्तू नुकतीच घेतलेली आहे, त्यांना चावी नुकतीच 10 दिवसापूर्वी भेटली आणि आम्ही लगेच राहायला गेलेलो आहे, वास्तूमध्ये काही दोष आहे का? कारण की आम्ही पूजा वगैरे टाकलेली होती. तर ते बोलले वास्तूत काही दोष नाहीये, पण मुलगी ज्या रस्त्याने तुमची येते त्या रस्त्याने ती पाठून आलेली आहे आणि ती तुमच्या घराच्या बाहेरून राहून ती तुम्हाला घाबरवते आणि ती एवढी पॉवरफुल शक्ती आहे की ती बाहेरून तुम्हाला घाबरवते. त्यामुळे ते थोडेसे आम्हाला 5-6 दिवस खूप ह्याच्यामध्येच गेले भीतीदायक. नंतर आम्हाला मग त्या भटाने एक थोडस बोलतात ना, घरात एक छोटीशी पूजा केली, आम्हाला धागा दिला वगैरे बांधायला. त्यानंतर आम्हाला तो त्रास कमी झाला. म्हणजे एक बोलतात ना, जेणेकरून तिच्या मागून आली होती ती तिथपर्यंतच होती. एक बोलतात ना, एक अनर्थ मोठा टाळला. ती जर तिच्यावर हवी झाली असती तर ते खूप मोठं संकट होतं आमच्यासाठी, पण ती तिथल्यावरच आम्ही थांबवलं म्हणून तो संकट आमचा टळला. त्याच्यानंतर ते त्या रूम मधला तोच आहे. बाकी असं तर नंतर मग आमच्या त्या रूम मध्ये मग आमची रिडेव्हलपला जाईपर्यंत, म्हणजे आमचं रूम मिळेपर्यंत आम्हाला काहीच नाही असं घडलेलं आहे. पण म्हणजे ती मोठी पोरगी जिकडून गेली तर तिकडे ते काय होतं, म्हणजे असं उतारा होता की? ते उतारा म्हणजे ऍक्च्युली माहिती असेल, जो विक्रोळी लिंक रोड आहे, पवई विक्रोळी लिंक रोड आहे, तो हायवे पूर्ण सामसूम आहे. हायवेच्या लगत म्हणजे बाजूलाच एक स्मशान पण आहे आमचा, विक्रोळी कन्नमवरचा. तो त्याच रोडनी ती यायची जायची. सकाळचं जाताना काही नाही, पण रात्री जेव्हा ती 9, 8:30, 9च्या दरम्यान यायची ना, तर तो काळोख भाग असायचा. तो पूर्ण खाडीचा भाग आहे, तो ती क्रॉस करून चालत यायची, कारण की ती तिकडनं आल्यावरती ती सिग्नलला उतरायची आणि तिथून ती चालत यायची. तर तिला 2-3 वेळा ती अशी घाबरली होती त्या काळोखाला. तर त्या काळोखाला ती घाबरून ती बोलतात ना, एक अंग शेवळलं की आपल्या मागून येतं असं ऐकून होतं. तर ते तसं त्या प्रकारचं घडलं होतं तिच्या बाबतीमध्ये. बस नंतर मग नाही तो त्रास झाला. आम्ही ब्राह्मणाला विचारून केल्यानंतर मग नाही त्रास झाला तो तिचा. मग तो त्रास कमी झाला होता. ठीक आहे. ते एक स्टोरी आईची सांगितली होती. माझ्या आईची म्हणजे आम्ही तेव्हा खूप लहान होतो. म्हणजे खूप लहान, म्हणजे एकदम पण एवढं लहान नव्हतं की कळत नव्हतं. आणि आम्ही 3 भावंड, आई वडील आणि आमची एक आजी होती आणि आम्ही परेलला चाळीमध्ये राहायला होतो. म्हणजे 90 सालामधली गोष्ट बोलता येईल, 91, 95, 96 मधली अशी गोष्ट आहे ती. तर त्या टायमाला माझी आई, कसं आमचं संध्याकाळचं सगळं झालं जेवण वगैरे की आमचं कसं बाहेर कचरा कुंडी होती, मग ते कचरा टाकायला ती संध्याकाळची जायची. तर त्या टायमाला तिला माहिती नाही अमावस्या होती ती वगैरे, आणि ती गेली कचरा टाकायला. गेली, कचरा बिचरा टाकून वगैरे आली. त्या रात्रीला ती झोपली चांगली. आणि रात्री 12च्या नंतर, आणि मोस्ट ऑफ मी लहान असल्या कारणाने मी आईच्या बाजूला असायची, माझ्या बाजूला माझी मोठी बहीण आणि मग भाऊ असायचा. आईच्या बाजूला मी असल्या कारणाने आई का अशी करते म्हणून मी हळूच आईकडे बघितलं. तर आई माझी ना पूर्ण अशी ना, म्हणजे बोलतात ना, थंडी भरल्यासारखी एकदम हे करत होती, म्हणजे वेगळ्याच आवाजामध्ये हे करत होती. तर मी थोडी घाबरल्यामुळे मी माझ्या वडिलांना उठवलं, की वडिलांना बोलली की बघा आई कसे करते. तेव्हा आईला माझ्या वडिलांनी विचारलं, आई बोलते नाही मला थंडी वाजते. लिटरली म्हणजे त्या टायमाला माझ्या आईच्या अंगावर माझ्या वडिलांनी, म्हणजे जे ब्लँकेटी होत्या त्या एक 7-8च्या वरती ब्लँकेटी टाकल्या होत्या, एवढी तिला थंडी भरली होती. आणि जेव्हा माझ्या आईचा आवाजामध्ये थोडासा चेंज वाटला ना, तर माझ्या वडिलांना थोडंसं डाऊट आला त्या गोष्टीचा. तेव्हा माझा भाऊ मोठा पटकन बोलला की आई मगाशी आपलं जेवून बिवून झालं कचरा टाकायला वरती गेली होती. तेव्हा मग माझे वडील थोडेसे समजून गेले. मग माझ्या वडिलांनी थोडंसं असं कागदावरती हळद कुंकू तांदूळ घेऊन तिच्या अंगावरनं काढून आमच्या चाळीच्या बाहेर नेऊन ठेवलं. ते ठेवून घरात येईपर्यंत माझी आई ओके झाली होती, म्हणजे घामाघूम झाली होती. तिला पूर्ण थंडी तिची गेली होती, तिला काहीच नव्हतं झालेलं. म्हणजे तिला असं वाटलं की काहीच नाही. नंतर आम्ही तिला असं विचारलं, असं तिच्या बाबतीत हे 2दा घडलं होतं. नंतर मग आम्ही आईला, माझ्या वडिलांनी बजावलं होतं की रात्र किती झाली, अमावस्या असेल त्या दिवशी कचरा टाकायला जायचं नाही.
बस. आणि तसंच सेम माझ्या वडिलांचं म्हणजे बघायला गेलं ना, माझ्या वडिलांच्या अंगात एक बोलतात ना दत्त प्रसन्न असे सारखे म्हणजे होते माझे वडील. म्हणजे ते असे भूताबिताला कधी घाबरायचे नाही. पण 1992-91 सालामध्ये माझ्या वडिलांची आहे ना मिल बंद पडली होती. त्या सालामध्ये वडिलांकडे मिल नाही, बंद. मग आम्ही 3 भावंड लहान, मग काय करायचं, तर वडिलांनी ना एक टीव्ही घेतला होता आणि एक VCR. त्या टायमाला असं घरामध्ये ना पिक्चरचे शो लागायचे, घराघरातनं जाऊन ते लावायचे संध्याकाळच्या वेळामध्ये. मग कोण सकाळी लवकर संध्याकाळी 7 वाजता लावायचं, म्हणजे 10-11 पर्यंत संपायचं. कोण रात्री लेट नाईट लावायचं, म्हणजे 10-11च्या नंतर लावायचं, म्हणजे पूर्ण नाईट. कधी कधी कोण 2-2 पिक्चर लावायचे. आणि त्या टायमाला पिक्चरचा क्रेज जास्त होता. VCR वरती ते CD असायची, त्याच्यावरती असायचा. CD नाही बोलता येणार, CD आपल्या राज्यामधली झाली ती. त्या वेगळ्या टेप येते त्याच्या. त्याच्यानंतर ते असे एकदा 2 पिक्चरसाठी गेले होते. आणि आम्ही भावंड लहान असल्या कारण ते एकटेच सगळं करायचे. आणि त्या टायमाचे टीव्ही पण खूप मोठे, आता सारखे छोटे टीव्ही नाही, हेवी टीव्ही. मग पहिलं ते टीव्ही घेऊन यायचे घरी, नंतर मग VCR ची बॅग आणायला जायचे. एकदा असंच झालं होतं, ते गेले होते, शो 2 होते, पब्लिक झाली, पिक्चर संपलं. मग ते त्यांच्या लोकांनी त्यांचं सगळं सामान माझ्या वडिलांनी आवरलं वगैरे. त्याच्यानंतर मग वडील पहिले टीव्ही घेऊन आले. आणि आमच्या त्याच काळामध्ये ना विहीर हा प्रकार होता, विहिरी होत्या आमच्या त्या परेल भागामध्ये. तिथे विहिरीवर ना त्यांना एक बाई दिसली होती. तर ते काय बोलले, रात्रीची वेळ आहे, बाई बाथरूमला वगैरे बाहेर आली असेल, म्हणून माझ्या वडिलांनी एक मार्गी रस्ता करून गेले निघून. दुसऱ्यांदा जेव्हा ते VCR घ्यायला गेले तेव्हा त्यांना कोणच नाही दिसलं. पण जेव्हा ते VCR घेऊन रिटर्न येत होते ना, तेव्हा तीच बाई केस सोडलेली त्यांना तिथे विहिरीवर दिसली, पाय बी हलवत बसले आणि माझ्या वडिलांना इशारा करून बोलवत होती. माझ्या वडील म्हणजे बोलतात ना, एक असं घाबरत नाहीत, त्यांच्याकडे काय माहिती नाही, एक म्हणजे ते कधीच घाबरायचे नाही. आम्हाला पण असे किती संकट आले की फक्त आम्हाला धरायचं, आम्ही लगेच शांत व्हायचो. घाबरले नाहीत. त्यांनी तिथे त्याला शिवीगाळी केली वगैरे आणि निघून आले. त्याच्यानंतर म्हणजे माझ्या वडिलांचा जेव्हा जेव्हा संध्याकाळचा शो लागायचा ना, एक म्हणजे बोलतात ना एक अद्भुत शक्ती वडिलांच्या मागे, तो एक त्यांचा घडला होता प्रकार तो. त्याच्यानंतर आहे ना त्यांच्या पाठून आहे ना एक कुत्रा होता. जिथे त्यांचा शो लागायचा ना तिथं तो कुत्रा अचानक कुठून यायचा माहिती नाही. मग तो जेव्हा जेव्हा वडील शो संपला की टीव्ही घेऊन येताना तो त्यांच्या बरोबर यायचा, परत त्यांच्या बरोबर जायचा, VCR घेऊन यायचा. VCR घेऊन येईपर्यंत तो त्यांच्या बरोबर असायचा. मग वडील आल्यावर त्याला चपाती वगैरे खाऊन घातली की मग तो निघून जायचा. मग दिवसभरात तो कुठेच नाही दिसायचा. त्याच्यानंतर मग तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांचा जिथे शो असेल ना, म्हणजे आज इकडे आहे आणि उद्या तिकडे आहे, तो आपोआप तिथे पोहोचायचा. म्हणजे बोलतात ना एक कुत्रा म्हणजे श्वान म्हणजे एक दत्ताचं, तसं माझ्या वडिलांना दत्ताचं हे होतं. त्यामुळे वडिलांना असं भूताबिताच्या त्यांना भरपूर त्रास व्हायचा, पण त्यांना कधी असं ते त्यांच्या अंगाला हे झालेलं नाहीये. जसं आईला आम्हाला हे व्हायचं तसं त्यांना नाही व्हायचं. का तर त्यांच्या अंगात दत्ताचं बोलतात ना एक देवाचं पाणी असतं अंगामध्ये, पूर्वी लोक बोलायचे तसं होतं त्यांचं. पण तो जो कुत्रा होता ना, तो बोलतात ना त्यांच्यासाठी, म्हणजे माझ्या वडिलांची मिल चालू झाल्यानंतर मग माझ्या वडिलांनी हा बिझनेस त्यांचा बंद केला. पण तो कुत्रा पण येणं बंद झालं मग आपोआप. तो परत कधी दिसलाच नाही आम्हाला तो. म्हणजे आम्ही पण, तो वडील यायचे त्या टायमाला आम्ही जागा व्हायचो ना, आम्ही बाहेर बघायला जायचो त्याला. आम्ही त्या चपाती घातली की त्याच्या हातबीत फिरवायचो डोक्यावर, पण कधी असं आम्हाला उलटून, म्हणजे असं बाहेर रस्त्यावरचे कुत्रे कसे आपण हात फिरवण्यासारखे नसतात, पण त्याला आम्ही कधी हात लावला तरी ते असं उलटून चावायला वगैरे कधी यायचं नाही. म्हणजे एवढा तो प्रामाणिक निघाला वडिलांच्या बाबतीत. पण वडिलांना तो एक बोलतात ना संकट मोठं होतं, त्या बाईनी बोलवलं, पण ते त्या टायमाला गेले नाही म्हणून. नाहीतर त्या संकटामध्ये काय माझ्या वडिलांचं घडलं असतं ते माहिती नसतं मग मला. पण जेव्हा त्यांनी घरात येऊन सांगितलं ना आम्हाला, तेव्हा वडील थोडेसे घाबरले होते, पण नंतर ते नॉर्मल झाले. ते बोलतात नाही मला काही नाही होणार, माझे दत्त महाराज आहेत माझ्या पाठीशी, असे बोलले. तेच आहे, कारण त्या टाइमला हे अशा गोष्टी खूप जास्त व्हायच्या. 90s मध्ये खूप गोष्टी घडत होत्या ह्या.
आणि तेव्हाचे लोक खूप डील करायला त्यांना येत होतं तेव्हाच्या हा. आताची तशी लोक नाही डील करत नाही. आहेत, पण पूर्वीची लोक डील करत होती त्या बाबतीमध्ये. आताची लोक थोडस जरा तरी काय वाटलं तरी घाबरतात. तसं बोलतात ना, हे न्यू जनरेशन आणि ते ओल्ड जनरेशन असं आहे. आणि तेव्हाच असं पण होतं की आताच्या ह्याच्यामध्ये कसं एवढे हे इन्सिडेंट्स होत पण नाही, म्हणून कधी कोणासोबत झाले तर त्यांना समजतच नाही की कसं रिस्पॉन्स कसं केलं. करायचं ते वगैरे तेव्हाचं कसं होतं की तेव्हा थोड्या थोड्या अंतरावरती अशा गोष्टी व्हायच्या, तर व्हायच्या. लोकांना माहिती होतं की अच्छा असं झालं तर हे केलं पाहिजे. म्हणून हे पण एक फॅक्टर आहे. म्हणून कधी कधी मुंबईच्या साईडनी असं ट्रिप्स जातात, येथे जातात कुठे गावच्या साईडला, आणि तेव्हा असे एक्सपिरियन्स होतात लोकांचे. एक्सपिरियन्स होतात. म्हणून तर आपली जी म्हणजे पूर्वीची जी लोक आहेत, म्हणजे जे आता आमच्यासारखी पिढी आहे, जे तुम्हाला नवीन पिढीला जे सांगतात, ते नवीन पिढीने ऍटलिस्ट ऐकावी बस. कारण की आम्ही सांगतो ना, ते आम्ही अनुभवून झालेला असतो की बाबा 12च्या नंतर तुम्ही हे नका करू, पिंपळाच्या झाडाजवळ बसू नका, वडाच्या झाडाजवळ बसू नका. हा वास तिथे असतो जास्त. म्हणून आम्ही का सांगतोय नवीन पिढीला असं वाटतं की हे काय आहे, फक्त इन जोक. त्या टायमाला आमच्याही पिढीमध्ये आम्हाला ते इन जोकच वाटत होतं, पण जेव्हा आम्ही अनुभवलं ते, तेव्हा आम्हाला ते फॅक्ट वाटलं. असं झालेलं आहे. तर आम्हाला पण आता ह्या नवी पिढीला हेच सांगायचं आहे की तुम्ही अनुभवायच्या आधी जी जुनी पिढी सांगते ते ऐका. मग असंच एक स्टोरी आईची सांगितली होती की तिचं सिस्टर तिची म्हणजे तिच्या ह्याच्यामध्ये आली होती, तर ती काय स्टोरी होती? सिस्टर म्हणजे माझ्या वडिलांचं म्हणजे त्यांना अशी काचेची ग्लासांचा भरपूर शौक होता, आणि आमचं तेव्हा शोकेश होता एक, त्याच्यामध्ये त्यांची काचेची ग्लास होती भरपूर सारी. तर असंच दिवाळीचं आलं होतं तेव्हा. आत्ताची दिवाळी काही नाही, पण तेव्हाची दिवाळी म्हणजे कसं घर पूर्ण साफ करणं वगैरे, अगदी भांडा कुंडा घालून घासून बिसून करण्यापासून दिवाळी घराणं. तर वडिलांनी ग्लास काढून दिली होती सगळी घासायला. तर सगळी ग्लासं तिने घासून पुसून ठेवली होती. तर वडील माझे फक्त एवढंच तिला बोलले की ह्याच्यात एक ग्लास कमी आहे. तर आई बोलते नाही, तुम्ही दिला तेवढी आहे. तर नाही, तुझ्याकडनं फुटला काय. माझे वडील तिला ना म्हणजे सारखे हे करत होते, तू फोडलास, तू सांगत नाहीस, तू फोडला. तर माझ्या आईच्या अंगात ना तिच्या बहिणीचं म्हणजे तिची जी मोठी बहीण आहे ती ऑफ झालेली आहे, ती तिच्या अंगात यायची. आणि ती एकदम म्हणजे वडील तिला प्रेशर करायला लागले ना, तेव्हा तिचे हात पाय ना लिटरली असे वाकडे तिकडे झाले होते. आणि ती एकदम म्हणजे बोलतात ना कर्कश आवाजामध्ये मोठ्याने पटकन बोलली. तर माझे वडील बोलले की नाही, ही खोटं नाही बोलते, ही खरं बोलते, की हिने ग्लास फोडलेला नाही. ऍक्च्युली मग तो अगोदरच कधीतरी ग्लास फुटला असेल, आपल्या माइंड मधनं निघून गेला असेल. तो एक अनुभव म्हणजे आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं. त्या आम्ही स्वतः घाबरलो की आई अशी का झाली. तेव्हा आम्ही भाईंना वरडलो, भाई आई बघा. तेव्हा मग आईला माझ्या वडिलांनी पटकन धरलं की नाही नाही जाऊ दे, चल फुटला, माझ्या हातातनं फुटलाय, तुझ्या हातातनं नाही ना फुटलाय, माझ्या हातातनं फुटलाय, असं बोलून मग माझी आई शांत झाली होती लगेच. म्हणजे एक वेगळं बोलतात ना, तिचं रूपच ते वेगळं, म्हणजे आई दिसत नव्हती आमची आम्हाला. ती एक चेहरा तिचा वेगळा दिसला झाला होता, म्हणजे तिची बहीण पूर्ण तिच्या अंगात आली होती. तो एक बुलबुल मधला सीन ना, त्यात ती उचलते त्याला, तू नको बोलतो तेव्हा ती मंजुलेका पूर्ण बेड उचलते, तशा टाईप मध्ये झालेलं आहे ते. असं म्हणजे बोलतात ना, आम्ही आता जे हे पिक्चर्स बघतो त्याच्यामध्ये जे दाखवतात रिफ्लेक्स, हे आईच्या बाबतीत आम्ही दोनदा अनुभवलेलं आहे. एक मी मगाशी सांगितलं कचरा टाकायला जायची तेव्हा तिचा चेहरा एक वेगळा व्हायचा. एक माझ्या वडिलांनी हे ग्लासचं बोललेले आहेत तेव्हा तिचा एक चेहरा वेगळा झाला होता. म्हणजे बोलतात ना, आता हे पिक्चर मध्ये जे दाखवतात ते रिअल मध्ये आहे, असं हे स्टोरी नाही आहे, रिअल मध्ये आहे, घडलेलं आहे, म्हणून ते दाखवत असतील बहुतेक म्हणून. आणि आपला जो जुना घर होता चाळमध्ये, त्याचा स्टेअरकेसची एक स्टोरी आहे, ते सगळे तुम्ही बोलतात, ती काय होती? 1992 सालामध्ये माझ्या वडिलांची मिल जेव्हा बंद झाली होती, ते मी स्टोरी सांगितली होती. ते याचा शो करायचे टीव्हीचा, VCRचा. नंतर मग मिल चालू झाली होती. मग मिल चालू झाल्यानंतर एक बरेच वर्ष होती मिल. एक मग 96, 97, 98 मध्ये काहीतरी मिल पूर्ण, मुंबईतल्या मिल पूर्ण बंद झाल्या. मिल बंद झाल्या, मग तो जो काही हिशोब किताब होता त्यांचा, तो त्यांनी पैसा पाणी जो होता तो त्यांनी एक इन्व्हेस्ट म्हणजे एक दुकानाचा गाळा घेतला आणि त्यांनी दुकान घेतलं. मग ते दुकान सांभाळायला भाऊ आणि माझे वडील दोघ जण सकाळचे जायचे. ते दोघ जण सकाळी अर्ली मॉर्निंगला लवकर म्हणजे 5:30 पावणे 6 पर्यंत घर सोडायचे, कारण की मग किराणा मालाचं दुकान म्हटल्यावर सगळंच आलं, दूध, ब्रेड, अंडी, सगळं प्रकार आला तिथे.
ते झालं. त्याच्या मागोमाग मग माझी मोठी बहीण, ती कॉलेजला जात होती, ती जायची. त्याच्या मागोमाग मी लहान असल्या कारणाने मी शाळेत होती, मी शाळेत जायची. राहिलं कोण लास्टला फक्त घरामध्ये माझी आई एकटी राहायची घरामध्ये. मग आई राहायची. मग असं ते आमचं 1+1 रूम होता, आमचा घरातूनच जिना होता काढलेला. आई खालती नाही थांबायची, मग वरती जायचं. वरती जाऊन झोपायची, जरा एक टाइमपास करायची, पेपर वाच किंवा टीव्ही बघ वगैरे असं टाइमपास करायची. आणि बरोबर तिला ना 8-8:15च्या दरम्यानमध्ये तिला झोप लागायची. आणि झोप लागल्यावर तिला 8:30 आणि 8:45 ह्या दरम्यामध्ये तिला एक विचित्र प्रकार घडायचा. विचित्र प्रकार म्हणजे तिला असं वाटायचं ह्या जिन्यानी कोणतरी वरती येते. वरती आल्यावरती आमचा जो सोफा होता ती त्याच्यावर झोपलेली असायची. त्या सोफ्यावरती तिचा डोक्याच्या बाजूला कोणतरी बसलंय, बसून तिचा गळा दाबतोय असा तिला अनुभव व्हायचा, म्हणजे जाणवायचं. आणि त्या टायमाला तिचं अंग पूर्ण जड व्हायचं. ती ओरडायची, पण तिचा ओरडण्याचा आवाज बाहेर कुणालाच यायचा नाही. म्हणजे ती अशी सांगते की मी एवढी ओरडते पण कुणालाच आवाज नाही जायचा. ते 8:30, 8:45 ह्या 15 मिनिटाच्याच कालावधीमध्ये ते घडायचं. असं तिचं बरेच दिवस घडलं. मग शेवटी एक दिवशी तिने माझ्या वडिलांना सांगितलं की मला असं असं होतंय. तर माझे वडील काय बोलले, जागा तू चेंज कर, तुझ्या सोफ्यावर झोपतेस तिथं झोपू नकोस, बस दुसरीकडे झोप. दुसरीकडे पण ती झोपली, तर दुसरीकडे पण तिला तसाच त्रास झाला. म्हणजे तो एक वेळ असते, बोलतात ना एक वेळ असते, खराब वेळ असते, ती खराब वेळ होती तिच्यासाठी ती. मग नंतर ती त्या वेळेमध्ये 8:30 ते 8:45 ह्या वेळेत ती झोपायचीच नाही, तिला व्हायचा नाही त्रास. आणि 8:45च्या नंतर झोपायची ना तर तिला काहीच त्रास व्हायचा नाही. पण बोलतात ना ज्या टायमाला जास्त भर असते त्या टायमाला तिला बरोबर 8:30ला झोप लागायची आणि हा प्रकार घडायचा. मग नंतर मग ती काय करायला लागली, त्या ह्याच्यानी ती वरती माळ्यावरच जायची बंद झाली. मग सकाळी ती 9 वाजेपर्यंत ती खालतीच बसून असायची, खालती बसायची, पेपर वाच, टीव्ही बघ, किंवा आमचे कसे चाळ असल्या कारणाने येणं जाणं लोकांचं बाहेरचं चालू असायचं, मग ती बाहेर बसायची वगैरे. आणि मग 9च्या नंतर जाऊन ती झोपायची, कारण की ऑलमोस्ट सकाळी ती जे कामं झालेली असायची त्यामुळे ती नंतर काय करणार, आम्ही येईपर्यंत काहीच कामं नसायची. त्या म्हणजे बोलतात ना एक आईचा एक वेगळा एक्सपिरियन्स, म्हणजे आईने आम्हाला जेव्हा आम्हाला सांगितलेलं म्हणजे हा एक्सपिरियन्स आईने आम्हाला सांगितलेला. बाकीचे तर आईचे 2 जे घडले होते ते काचेच्या ग्लासावरनं वडील बोलले होते आणि ते कचरा टाकायला गेली होती ते तर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. म्हणजे भूत प्रेत काय असतं हे आम्ही तेव्हा आईच्या रूपात पाहिलं होतं. वडील तर सांगायचेच आम्हाला स्टोरी, पण तेव्हा असं बोलायचे की वडील भूताची स्टोरी सांगतायत. एक लहान असल्या कारणाने ते भूताच्या स्टोरी आनंदाने आम्ही ऐकायचो. पण जेव्हा रिअलमध्ये आम्ही लाईफमध्ये जे अनुभवलं तेव्हा थोडंसं ते मग असं वाटलं की नाही, रिअलमध्ये भूत आहेत असं. आणि तसं पण आईसोबत बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. हो, आईसोबत बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. माझ्या मोठी बहिणीनी पण त्या टायमाला खूप म्हणजे जे आम्हाला ती सांगायची की आई, आणि मी सगळ्यात लहान असल्या कारणाने तेवढं कळत नव्हतं मला. पण जे काही दिसत होतं ते एक हॉरेबल बोलतात ना, ते वाटत होतं की बाबा नाही हे काहीतरी वेगळं घडतंय, हे एवढं तरी कळत होतं लहान असल्या कारणाने. पण तेवढं मला ते पुढे घ्यायचे नाहीत कारण की मी लहान असल्या कारणाने. पण दादा ताईला माझ्या कळत होतं की कसं आहे, काय आहे, हे आहे काय नक्की. त्यामुळे तेच आज आपण खूप साऱ्या गोष्टी बोललेल्या आहोत. आणि त्यात तुमचे आधी नंतर ते रेनोव्हेट करताना म्हणजे कन्स्ट्रक्शन होताना म्हणजे दुसऱ्या घरी शिफ्ट झाला, तिकडच्या स्टोऱ्या झाल्या आणि नंतर आईचे आणि बाबांच्या स्टोरी झाले. आता आपण लास्ट एक स्टोरी घेऊ आणि मग एपिसोड एंड करू. लास्ट स्टोरी तू बोलली होतीस ते जो तिकडचा जागेदार असतो. आता आम्हाला आमची बिल्डिंग जी गेली ना रिडेव्हलपला, त्याच्यानंतर आम्हाला त्याच जागेवर आम्हाला बिल्डिंग बांधून दिली आता बिल्डरने. आता 2025ला आम्हाला आमचं पोझिशन मिळालं. आम्ही एक छोटीशी बोलतात ना एक वास्तुपूजा असते आपली घरातली, ती वास्तुपूजा केली. घरात देव जे होते ते देव नवीन आणले, म्हणजे आपलं नवीन घर नवीन सगळं म्हणून सगळं बोलतात ब्राह्मणाच्या साक्षीने सगळं आम्ही केलं वगैरे. पहिलेच्या 4-5 दिवस आम्हाला काय वाटलं नाही, पण एवढ्या मोठ्या रूम मध्ये राहायची आम्हाला सवय नव्हती.
कारण की आता बिल्डरने आम्हाला दिले 2 बेडरूम, हॉल, किचन आहे. मुली 2 बेडरूम मध्ये जात होत्या, 1 बेडरूम होता आणि हॉल होता. पण एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या रूम मध्ये राहण्याची अशी सवय नाही, त्यामुळे आम्ही सगळे म्हणजे माझे मिस्टर सोडून आम्ही सगळे म्हणजे मी, माझ्या 2 मुली, मुलगा आम्ही हॉलमध्येच झोपत होतो. आमचा जो देवार आहे तिथेच झोपत होतो. पण जेव्हा आम्ही आमचं अंथरुण घालत होते, म्हणजे जे आमच्या गाद्या ज्या आम्ही घातल्या होत्या, त्या गाद्या म्हणजे बोलतात ना अगदी जाग्यापर्यंतच्या लांब सडक येत होत्या, आईस्पेस असं म्हणून माझी जी झोपायची जागा होती ती चुकीची ठरत होती. म्हणजे जर आपला जो घराचा राखणदार असतो, जो बोलतात ना एक घर सांभाळतो आपलं, म्हणजे राखणदार त्याला बोलतात. त्याला वर्षातनं एकदा नारळ द्यायचा असतो किंवा महिन्यातनं एकदा नारळ द्यायचा असतो अमावस्याला. तर आपला राखणदार असतो ना, मी त्याच्या वाटेमध्ये झोपत होती. मला पहिले 3 दिवस खूप त्रास झाला. म्हणजे लिटरली 2:30-3च्या दरम्यानमध्ये मला ना भास व्हायचा की माझ्या शेजारी कोणतरी आहे. कारण की मोठी मुलगी, 2 नंबर मुलगी, मुलगा आणि मी पूर्ण जागेत यायची, म्हणजे वाटेमध्ये, म्हणजे जी वाट असते त्यांची जाण्या येण्याची त्याच्यामध्ये असल्या कारणाने जेव्हा मी झोपायची ना तेव्हा मला लिटरली जाणवायचं की माझ्या शेजारी कोणतरी आहे. पण तेवढी बोलतात ना एक हिंमत नसायची की डोळे उघडून बघावी. पण डोळे तर नाही मी उघडायची, पण मोठ्याने ओरडल्यामुळे माझे मिस्टर बेडरूम मधनं धावत यायचे आणि ते बोलायचे, काय आलं? ते नाही, म्हटलं इथे कोणतरी माझ्या शेजारी होतं. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. मग नंतर असं हे सतत 3-4 वेळा माझ्या बाबतीत घडलं. मी म्हटलं आता आपण नवीन घर घेतलंय, आपल्याला नवीन घर मिळालंय, आपण वास्तुपूजा केली, सगळं केलं, मग हे दोष काय आहे? मग जी आपली जुनी बिल्डिंग होती तीच, म्हणजे जी बाई होती तीच आहे का ह्या घरात, म्हणजे राहिलीये का आपल्यासाठी? असं एक बोलतात ना मनात भीती निर्माण होत गेली. मग नंतर आम्ही एका ब्राह्मणाला विचारलं, तर ब्राह्मण बोले, जी तुम्ही झोपताय ती जागा तुमची चुकीची आहे. तुम्ही तुमच्या जागेवाल्याच्या वाटेत झोपताय. त्याला त्याची जागा मोकळी करून द्या, तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. मग थोडी आम्ही आमची झोपायची मुवमेंट चेंज केली पुढच्या 2-3 दिवसात. ती मुवमेंट चेंज केल्यावर मला काहीच त्रास नाही झाला. म्हणजे माझी वास्तू जी पूर्वी होती, म्हणजे जी त्या बाईच्या त्रासाने आम्ही त्रासलो होतो, अगोदरच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं, ती ह्याच्यात काहीच नाही. मग आता आम्ही राहतो, आता मी बिंदास राहतो. मुली वेगळ्या रूम मध्ये असतात, माझे मिस्टर वेगळ्या रूम मध्ये असतात, आम्ही वेगळ्या रूम मध्ये असतो. पण असं कधीच नाही असं जाणवत, कारण की आम्ही जागेवालीची जागा म्हणजे मोकळी करून दिलेली आहे. आणि तो आपला राखणदार असतो, बोलतात घराचा, आपल्या घराचं संरक्षण करत असतो. म्हणून त्याला आपण बोलतात ना महिन्यातनं अमावस्याला नारळ द्यायचा असतो किंवा वर्षातनं एक नारळ देतात. एक प्रथा होती पहिली. आताची लोक प्रथा ती पाळत नाहीत की अमावस्याला नारळ देणं वगैरे. पण ही प्रथा पहिल्यापासून आहे की अमावस्याला नारळ देणं हे चांगलं असतं, तर आपल्या जागेवाल्याच्या नावाने द्यायची असते. का तर आपल्या जागेवाला आपल्या घराची आणि आपल्या लोकांची संरक्षण करत असतं. या चॅनलवरती ऍक्च्युली राखणदार या रिलेटेड खूप सारे टॉपिक झालेले पण आहेत. माझ्या मित्रांसोबत पण मी जे बोलताना या टॉपिक वरती बोलले, आणि राखणदाराचे खूप सारे नाव पण आहे. कोण बाबा म्हणतो, कोण राखणदार म्हणतो, तर असे वेगवेगळे नेम्स आहेत. बट सगळ्यांचं तेच आहे की ते प्रोटेक्ट करण्यासाठी त्या एरियाला. आणि गावी मोस्टली जास्त असतो. मुंबईच्या साईडला एवढं कोण बोलत नाही याबद्दल, कारण एवढं इथे कोणाला माहिती नसतं. बट गावी ह्याचं डेडिकेटली ते नारळ देणं अँड ऑल ते तर असतं. काय काय ठिकाणी ते बळी पण देतात लोक. तर हे गोष्टी असतात आणि एक पार्ट ऑफ कल्चर आहे, तर हे करायला लागतो. बट जसं तुम्ही असं डेव्हलपमेंट एरियामध्ये येतात किंवा सबन एरियामध्ये येतात, जिथे मुंबई सारखे एरिया असेल, तर तिकडे थोडाफार हे गोष्टी थोड्या कमी होत आहेत आता आजकाल. ते आहेच. पण मग सही होतं ती पण स्टोरी. आणि मला पण एकट्यासाठी तेच वाटलं की ती लेडी आली की काय परत. आम्हाला पण ते स्वतः वाटलं की बाबा, म्हणजे आम्ही जी रूम सोडून गेलो होतो तीच रूम मध्ये आम्हाला परत ती लेडी मिळाली की काय. कारण की आम्हाला जो आमच्या फ्रंट विंडोनी जो एरिया दिसत होता तो तर नाही दिसत होता, पण जो आमच्या किचनच्या भागातनं आम्हाला जो दिसत होता, बॅक साईड आमच्या टाक्या वगैरे पाण्याच्या वगैरे, त्या सगळ्या दिसतायत. आता आम्ही 17व्या माळ्यावर आहोत ना, म्हटलं ते सगळं दिसतंय. मग ऍटलीस्ट आम्हाला मग माझ्या मनामध्ये भ्रम तोच यायला लागला की जी लेडीज आपल्या बिल्डिंगमध्ये पहिली होती ती इथेच राहिली आहे आणि बिल्डरनी त्याच्यावर आपला टॉवर उभा केलाय, पण ती लेडीज आपल्या बिल्डिंगमध्ये आहेच.
पण नाही, नंतर तो गैरसमज झाला. कारण की आमच्या बिल्डरनी झाल्यानंतर मग बिल्डरनी मोठी वास्तुपूजा पण केलेली आहे बिल्डिंगची, आणि आम्हीही आमच्या घरात राहायला गेल्यावर आम्ही आमची पण वास्तुपूजा केलेली आहे. पण नंतर आम्हाला भटाणी ब्राह्मणांनी सांगितलेलं आहे की ते जागेचं राखणदार आहे आणि तुम्ही राखणदाराच्या जागेमध्ये झोपताय, आणि तो राखणदाराच्याच जागेत जो तुम्ही झोपलात, तर मग तो तुमच्या घराची राखण कशी करणार, असं झालं होतं. आणि हे त्रास होतातच जर हा. राखणदाराच्या आणि ह्याच्यामध्ये केलं राखणदार असेल. पहिले 3 दिवस आपल्याला अलर्ट करतो की तू हम्म. माझ्या जागेत आहेस, तू माझ्या जागेत आहेस, आणि मला पहिले 3 दिवस त्याने अलर्ट केलं, आणि 4थ्या दिवशी आम्ही आमची पोझिशन चेंज केल्यावर आम्हाला ते बंद झालं. खरं असंच माझ्या मित्राच्या ह्याच्यामध्ये पण मी बोललो होतो, तर त्याच्या आजोबांची ते होती सेम, तुम्हाला पॉडकास्ट मध्ये तुम्ही ऐकलं हा. असेल, तर त्यात त्यांनी आजोबांनी सेम असे बांध घातले होते आणि तीच राखणदाराची जागा होती, तर ते बांध तुटलेले असायचे सगळ्याचे नेहमी. तर तेच काइंड ऑफ सेम इन्सिडेंट होते इकडे पण, की त्याची जागा अडवली तर तो हे करून देतो, जाणीव करून देतो की ही त्याची जागा आहे जाण्याची, तर इथे तुम्ही हे करू नका म्हणून. तर असे खूप सारे एक्सपिरियन्स असतात. पण आज हे ऐकून खूप मजा आली आणि एक काइंड ऑफ माहिती पण भेटते खूप साऱ्या ठिकाणाची, की कसा असतो, काय असतो आणि कसं गोष्टी घडतात आहे बाहेर. तर असेच पुढे आणखी स्टोरी असतील तर आपण परत एक नवीन पार्ट करू. नक्की. आणि आजचा पार्ट तर खूप चांगला झालेला आहे. आज खूप साऱ्या स्टोऱ्या सांगितल्या गेलेल्या आहेत. तर हेच तुम्हाला कसं वाटलं असेल हा व्हिडिओ ते तुम्ही सांगू शकतात व्हिडिओमध्ये, कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत. कारण आता हा स्मॉल चॅनल आहे, हळूहळू ग्रो होतोय, खूप सारे व्ह्यूज येतात आहे, खूप चांगलं वाटतंय आणि असं प्रोग्रेस बघून सगळेच खुश होतात. घरचे पण खुश होतात, मी पण खुश होतोय. आणि तुम्हाला पण जर ही एफर्ट्स आवडत असेल तर तुम्ही पण लोकांना आणखी शेअर करा, आणखी लोकांना समजून दे, आणखी लोकांना स्टोऱ्याज कळून दे. आणि आपण भेटू परत एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आतासाठी बाय बाय.